morning to all of my dear students. In the last lecture we have studied the ratio of areas of two triangles. That means we have studied the properties based on the ratio of areas of two triangles. Now we are going to study in this lecture the most important property in the chapter similarity, that is the basic proportionality theorem, which we have called that BPT. Here this theorem is very important theorem in this chapter. So this theorem is that if a line parallel to side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, the line divides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. म्हणजे इथं एका त्रिकोणामध्ये दोन बाजूंना एका बाजूला पॅरलल असणारी आणि त्या दोन बाजूंना दोन वेगवेगळ्या बिंदूंमधून छेदणारी रेषा ही तिसऱ्या बाजूला म्हणजे त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते असा तो थेरम आहे. आता हा जो थेरम आहे पहा, हा थेरम आपल्याला कसं प्रूव्ह करायचं आहे. नाउ लुक हियर, टू प्रूव्ह दिस थेरम वी हॅव टू ड्रॉ एनी ट्रायंगल. म्हणजे हे थेरम प्रूव्ह करत असताना कोणताही एक ट्रायंगल आपल्याला काढायचा आहे आणि तो एक लक्षात ठेवा, डायग्राम काढत असताना तो डायग्राम लेफ्ट साइडला काढायचा नाही, म्हणजे समासाला चिटकून कधीच काढायचं नाही. एक तर राईट साइडला काढा अथवा इन सेंटर काढा. राईट साइडला काढा चालतंय अथवा इन सेंटर काढा. आता सपोज हियर ड्रॉ एनी ट्रायंगल. ड्रॉ एनी ट्रायंगल. सपोज इट इज ट्रायंगल ABC. कुठलाही ट्रायंगल काढा आणि त्याला काही नाव द्या. मग आता एक पॅरलल लाईन काढा, कारण आपल्याला म्हणलेले अ लाईन इज पॅरलल टू द टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. A line is parallel to one side of a triangle. So this line is parallel to the side BC, and this line intersects the sides AB and AC at two distinct points D and E. So this is the given thing in the theorem. Now right here given काय, पहिले कुठला ट्रायंगल घेतला आपण, ट्रायंगल ABC घेतलाय. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC. मग ते लाईन DE आहे. लाईन इन ट्रायंगल ABC लाईन DE is parallel to side BC. It is the given thing. Then to prove, what is to prove here? काय प्रूव्ह करायचं आपल्याला, ती लाईन त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते, म्हणजे द लाईन डिवाइड्स द टू साइड्स इन द सेम proportion. That means you have to prove that AD upon DB is equal to AE upon EC. It is to be proved. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग हे प्रूव्ह करत असताना आपल्याला याच्या अगोदरची काही प्रॉपर्टी आपण बघितलेले एरियाज ऑफ टू ट्रायंगलची प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीचे वापर या ठिकाणी करायचं आहे. मग करत असताना याच्यामध्ये एका ट्रायंगलमध्ये AD आणि DB आला पाहिजे, AD आणि DB आला पाहिजेत, आणि दुसऱ्या ट्रायंगलमध्ये AE आणि EC आला पाहिजेत. मग इथं A आणि EC यायचं असेल तर दोन ट्रायंगल येणारच नाही. मग त्यासाठी आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. कन्स्ट्रक्शन काय करायचं बघा, व्हॉट वी हॅव टू डू हियर, कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्शन करायचं आहे, म्हणजे इथं हे B जोडायचं. ड्रॉ द सेगमेंट BE and also draw the segment DC. हे कन्स्ट्रक्शन मध्ये द्या. सेगमेंट BE and segment DC are drawn. It is the construction. हे कन्स्ट्रक्शन आपण लिहिलं. मग आता प्रूफ लिहायचं आहे. देन राईट प्रूफ. आता बघा इथं
अतिशय महत्वाचं आहे हे गिव्हन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन असेल तर कन्स्ट्रक्शन हे दोन्ही तिन्ही स्टेटमेंट हे लिहायचं आहे कंपल्सरी, कारण त्याला मार्क्स आहेत, त्या स्टेपला मार्क्स आहेत. आणि हे थेरम सोडवत असताना डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू हॅव नॉट ड्रॉ द डायग्राम and you have written the all proof correctly, then you can't get any marks. So it is important. Then write proof here. Now we'll get these two triangles. Take these two triangles. In these two triangles AD and DB are there. And again take these two triangles. In these two triangles A and EC are there. So take here area of triangle ADE divided by area of triangle BDE. Now look here at these two triangles. आता बघा काल आपण शेवटचं एक एक्झाम्पल बघितलं होतं, म्हणजे मागच्या तासाला आपण एक शेवटचं एक्झाम्पल बघितलं होतं मागच्या लेक्चर मध्ये. तो कसा या दोन ट्रायंगल मध्ये ADE आणि BDE या दोन ट्रायंगल मध्ये एक व्हर्टेक्स कॉमन आहे. पहा ई हा व्हर्टेक्स कॉमन आहे आणि त्याच्या अपोजिट साइडचे एका लाईन मध्ये आहेत. म्हणजेच हे दोन्ही ट्रायंगल्स कुठले आहेत? कॉमन हाईटचे ट्रायंगल्स आहेत. मग कॉमन हाईटचे ट्रायंगल्स आहेत म्हणजे त्यांचे रेशिओ, त्यांचे करस्पॉन्डिंग बेसेस AD आणि DB, त्याचे अपोजिट साइड जे असतात ते AD आणि DB आहेत, त्यांचे बेसेस आहेत. So area of triangle ADE upon area of triangle BDE is equal to AD upon DB. Say this as statement 1. मग इथे रिझन याला काय द्यावं लागणार आपल्याला? रिझन पाहिजे. रिझन ट्रायंगल्स हॅविंग सेम हाईट. ट्रायंगल्स विथ सेम हाईट. ट्रायंगल्स विथ सेम हाईट. ओके, सेम हाईटचे दोन ट्रायंगल्स आहेत त्यामुळे त्याला आपण कसं लिहिलं? त्याला स्टेटमेंट 1 म्हणा. पुन्हा इकडचे ट्रायंगल्स घ्या, तिकडचे दोन. एरिया ऑफ ट्रायंगल ADE डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल CDE. एरिया ऑफ ट्रायंगल CDE दॅट इज इक्वल टू, आता इथे देखील D हा कॉमन आहे, त्याच्या अपोजिट साइड्स A आणि EC आहे, त्यामुळे हे दोन्ही ट्रायंगल्स कॉमन हाईटचे ट्रायंगल्स आहेत, सेम हाईटचे ट्रायंगल्स आहेत, त्यामुळे यांचे रेशिओ येणार A अपॉन EC. A अपॉन EC याला स्टेटमेंट 2 म्हणा. मग याला रिझन काय येणार आहे? सेम रिझन येईल. कुठलं? ट्रायंगल्स विथ सेम हाईट. नाउ लुक हिअर. आता हे जे दोन ट्रायंगल्स आहेत BDE आणि CDE, हे दोन्ही ट्रायंगल्स बघा इथे आहेत या दोन पॅरलल लाईनच्या मध्ये, बरोबर? ट्रायंगल BDE and triangle CDE are lies in the two parallel lines. Therefore, their areas are same. Their areas are same. So write here, but triangle BDE and triangle CDE are lies in between two parallel lines. In between two parallel lines, therefore their areas are same. So area of triangle BDE is equal to area of triangle CDE. Say this as equation number 3. मग आता बघा फर्स्ट, सेकंड अँड 3 यामध्ये काय, याच्यावरनं काय लिहिता येईल आपल्याला? फर्स्ट आणि सेकंड मध्ये छेद जो आहे, अंशी जो आहे AD ट्रायंगल AD सेम आहे आणि छेदामध्ये असणारे जे ट्रायंगल BD आणि ट्रायंगल CD आहे हे देखील इथं सेम दाखवलं तिसऱ्यामध्ये. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला? हे दोन्ही स्टेटमेंट इक्वल आहे असं म्हणता येईल या तिन्ही स्टेटमेंट वरनं. Therefore we can write here area of triangle ADE divided by area of triangle BDE is equal to area of triangle ADE
divided by area of triangle CDE. So write the reason here. From 1, 2 and 3 तिन्ही स्टेटमेंट वरनं हा स्टेटमेंट लिहिला. मग आता फ्रॉम 1 and 2, आता 1 and 2 वरनं लिहायचं आहे. याची किंमत 1 मध्ये काय AD upon DB आहे, मग 2 मध्ये याची किंमत आहे A upon EC आहे. मग हे दोन्ही इक्वल आहेत म्हणजेच AD upon DB is equal to A upon EC आहे. So you can write here, therefore AD upon DB is equal to A upon EC. From, write the reason here, from 1 and 2. Therefore this is the theorem is here proved. In this way we can prove the basic proportionality theorem. आता हे theorem परीक्षेला सिद्ध करा म्हणून विचारतात. आणि ही जी प्रॉपर्टी पहा, ज्यावेळेस आपल्याला एका ट्रायंगल मध्ये एक लाईन एका साइडला पॅरलल असते आणि दुसऱ्या दोन साइडला दोन वेगवेगळ्या बिंदूंमध्ये छेदते, तेव्हा आपल्याला ही प्रॉपर्टी एक्झाम्पल सोडवताना अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. Now we are going to study another property, that is the property of an angle bisector of a triangle. जे त्रिकोणाचं कोन दुभाजकाचं प्रमेय. It is, this property is also an important. Now look, the property in the bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. जे त्रिकोणाचा कोन दुभाजक हा त्याच्या समोरील बाजूला तो उरलेल्या दोन बाजूंच्या प्रमाणात विभागतो. The bisector of an angle of a triangle divides the sides opposite to the angle in the ratio of the remaining two sides. म्हणजे काय बघा, त्रिकोणाचा कोन दुभाजक हा त्याच्या सम्मुख बाजूला त्याच्या समाविष्ट बाजूंची प्रमाणात विभागतो. फॉर दॅट वी हॅव टू ड्रॉ एनी ट्रायंगल, कुठलाही एक ट्रायंगल काढायचं. आता समजा हा ट्रायंगल आपण या ठिकाणी काढला, कोणता पण काढा, असा एक ट्रायंगल आपण काढला सपोज, ठीक आहे. मग आता इथं समजा आपण एक ट्रायंगल, त्याचं नाव देऊयात ABC असं नाव दिलं. कोणता एक ट्रायंगल घ्यायचा आहे आणि त्याचा अँगल बायसेक्टर, कुठल्याही एका अँगलचं बायसेक्टर काढायचं आहे, कोणत्याही काढायचं आहे, तसं काही नाहीये, कुठलं पण काढू शकतो आपण. तो समजा इथं आपण हा अँगल बायसेक्टर काढला. हा अँगल बायसेक्टर समजा याचं अँगल बायसेक्टर म्हणजे हा जो ट्रायंगल जो आहे तो ट्रायंगल थोडंसं आपण लहान काढूया म्हणजे इथं कळत नाही. असा ट्रायंगल काढला आपण इथं, समजा हा असा ट्रायंगल काढला ABC याचा एक अँगल बायसेक्टर काढला, समजा असं हा अँगल बायसेक्टर काढला, हे दोन्ही इक्वल आहेत AD. मग आता काय करायचंय बघा, हे एवढं दिलेलं आहे आपल्याला, बरोबर आहे. मग एवढं दिलंय, याच्यावर आपल्याला गिवन लिहायचं आहे. सो राईट द गिवन हियर. in triangle ABC AD is bisector of angle A, means BAC. हे गिवन आहे. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं बघा. टू प्रूव्ह, व्हॉट इज टू बी प्रूव्ह हियर, काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह दॅट BD upon DC is equal to AB upon AC. म्हणजे कोन दुभाजक हा अँगल बायसेक्टर डिवाइड्स द अपोजिट साइड इन द सेम रेशियो ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. या दोन बाजूला म्हणजे या बाजूचे जे दोन भाग होतात BD आणि DC याचे गुणोत्तर आणि उरलेल्या दोन बाजूंचे गुणोत्तर हे दोन्ही सेम असतात असं आपल्याला दाखवायचं आहे. मग इथं प्रूव्ह करत असताना
मग याच्यासाठी आपल्याला याच्या अगोदर जो काही थेरम आपण बघितलं, बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. मग त्याचा वापर करायचं म्हणल्यावर इथं काय करावं लागणार आपल्याला, एक ट्रायंगल पाहिजे, त्याच्यामध्ये पॅरलल लाईन पाहिजे. मग इथं नाहीये, मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं, कन्स्ट्रक्शन करायचं आहे. काय कन्स्ट्रक्शन करायचंय बघा, कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्शन करायचं इथं, टू ड्रॉ अ पॅरलल लाईन. तर बी मधून अथवा सी मधून, बी मधून किंवा सी मधनं काय करायचं आहे, एडी ला, इथं जो एडी आहे, हा जो एडी आहे, त्या एडीला पॅरलल असणारं एखादं रे काढायचं आहे कन्स्ट्रक्शन मध्ये. आता बघा, हे पॅरलल असणारं रे आपण काढूया. असं हे पॅरलल रे काढलं. कुठून काढलं आपण हे पॅरलल, सी मधून एडीला पॅरलल असणारं काढलं. मग नंतर हे बी ए वाढवलं, बी ए असं वाढवलं, समजा असं बी ए वाढवलं. ते बी ए वाढवल्यानंतर बी ए हा कुठं मिळतो, एसी, सी मधून काढलेल्या पॅरलल लाईनला या ठिकाणी छेदतो, समजा त्याला आपण म्हणूया ई. मग आता हे कन्स्ट्रक्शन केलं आपण. मग इथं कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचं आहे आपल्याला, सेगमेंट और रे सीई is parallel to segment AD is drawn. ओके, हे आपण रचनामध्ये लिहिलं, कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलं. मग आता कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिल्यानंतर आता काय होतं बघा, एडी ही पॅरलल होते कुणाला, ट्रायंगल बी सी ई हा जर आपण विचारात घेतला, यामध्ये एडी ही साइड सी ला पॅरलल होते आणि ए बी आणि बी सी या दोन साइडला ए आणि डी मध्ये छेदते, बरोबर. मग आता आपण जर इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज केला तर काय मिळणार आपल्याला, बीडी अपॉन डीसी इज इक्वल टू, बीडी अपॉन डीसी इज इक्वल टू बी ए मीन्स ए बी अपॉन ए मिळणार आहे. परंतु आपल्याला पाहिजे ए बी अपॉन ए नाही, ए सी पाहिजे. म्हणजे ए आणि ए सी तिथं इक्वल आहे तसं दाखवायचं आपल्याला. ए आणि ए सी इक्वल आहे ते दाखवायचं, म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे, ट्रायंगल ए सी ई हा आयसोसेल्स ट्रायंगल आहे दाखवायचा आहे. म्हणजे त्याचे दोन साइड्स इक्वल आहे तसं दाखवायचं आहे. याच्यासाठी आपल्याला मागच्या वर्षी जो काही आपण थेरम अभ्यासलेला आहे, आयसोसेल्स ट्रायंगल थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स, त्याचा वापर इथं आपल्याला करायचा आहे. मग ते कसं करायचं बघा, प्रूफ, हाऊ टू यूज द प्रॉपर्टी हिअर. आता या ठिकाणी काय बघा, हे लाईन पॅरलल लिहिलंय आपण, हे दोन्ही पॅरलल आहे घेतलंय आणि त्याची काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे बी. बघा, सेगमेंट एडी इज पॅरलल टू सेगमेंट सीई और रे सीई, रे म्हणलं तर चालेल किंवा सेगमेंट म्हणलं तरी चालेल. अँड बीडी and segment BD, BE is transversal, बरोबर आहे. तो BD ट्रान्सव्हर्सल आहे. मग आपण गेल्या वर्षी तेही बघितलेलं आहे, पेअर्स ऑफ अँगल्स मध्ये, करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स अँड इंटिरियर अँगल्स पॅरलल मध्ये, पॅरलल लाईन्स मध्ये. मग ते आपण त्याचा वापर इथं करायचा आहे. मग हा जर ट्रान्सव्हर्सल घेतलात, बघा हा ट्रान्सव्हर्सल घेतलात आणि हे दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत, हा अँगल आणि हा अँगल, हे दोन्ही अँगल बघा, हा अँगल आणि हा अँगल, हे दोन्ही काय होतात, करस्पॉन्डिंग अँगल्स होतात. मग ते दोन्ही कॉन्ग्रुएंट होतात. मग इथं ते लिहायचंय, अँगल बीएडी, अँगल बीएडी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कुठला आहे, एईसी, एईसी, याला 1 म्हणा. आणि रिझन काय लिहा, करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स, हे रिझन लिहिलं आपण, त्याला स्टेटमेंट 1 म्हणलं, ते तिथंच ठेवा. पुन्हा आता हेच दोन्ही पॅरलल घ्या आणि एसी त्याची काय करा, ट्रान्सव्हर्सल घ्या. एसी पण ट्रान्सव्हर्सल होते बघा असं. मग इथं घ्या, सेगमेंट एडी इज पॅरलल टू सेगमेंट सी अँड segment AC is transversal.
AC इज ट्रान्सव्हर्सल. मग आता तो ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजेच आता कुठलं होणार बघा, हा अँगल घ्यायचा आपल्याला, हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही काय होतील, अल्टरनेट अँगल्स होतील बघा. अपोजिट साइड आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत हे दोन्ही, म्हणजे दोन्ही अँगल्स काय करा, कॉन्ग्रुएंट लिहायचं. सो अँगल कुठला आहे, DAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACE. याला स्टेटमेंट 2 म्हणा आणि याला रिझन अल्टरनेट अँगल्स म्हणा. अल्टरनेट अँगल्स इट इज द रिझन. मग परंतु आपल्याला गिव्हन मध्ये काय दिलं बघा, AD इज अ बायसेक्टर ऑफ A. बायसेक्टर ऑफ A म्हणजेच A चे दोन समान भाग होतात, म्हणजेच हे दोन्ही अँगल्स समान आहेत असं हे गिव्हन मध्ये. मग त्यामुळे इथं काय करायचं आहे, हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट लिहायचं आहे. तर बघा हे दोन अँगल आपण कॉन्ग्रुएंट घेतलं. कुठले दोन अँगल्स, अँगल BAD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DAC. त्याला 3 म्हणा आणि रिझन लिहा गिव्हन. मग आता बघा फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड काय संबंध आहे बघा. इथं हे BAD आहे, BAD ची किंमत, BAD कुणाशी कॉन्ग्रुएंट येते, AEC कॉन्ग्रुएंट, AEC कॉन्ग्रुएंट आहे. आणि इथला जो DAC आहे तो कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे, ACEC कॉन्ग्रुएंट आहे. मग हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच इकडचे दोन्ही काय होणार आहेत, हे दोन्ही कॉन्ग्रुएंट होणार आहेत फ्रॉम 1, 2 and 3. Therefore we can write here angle AEC is congruent to angle ACE from 1, 2 and 3. हा जो आहे. मग आता हे जे दोन्ही अँगल्स आहेत बघा, हे दोन्ही अँगल्स या ट्रायंगलचे आहेत, ह्या ट्रायंगलचे अँगल्स आहेत बरोबर. मग या ट्रायंगलचे अँगल, दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे इथं आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम यूज करायचा आहे. म्हणजे त्रिकोणाचे दोन कोण जर एकरूप असतील तर त्या एकरूप कोणासमोरील बाजू एकरूप असतात. इफ द टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन द साइड अपोजिट टू द कॉन्ग्रुएंट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग आता इथं बघा इन ट्रायंगल, सो इन ट्रायंगल ACE, ट्रायंगल ACE काय होणार इथं, सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AE. सेगमेंट AC ह्याच्या समोरील AC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AE. साइड opposite to congruent angles. ओके. मग आता हे जे आहे याला स्टेटमेंट दॅट इज राईट हिअर AC इज इक्वल टू AE. याला स्टेटमेंट 4 म्हणा. मग आता BPT थेरम यूज करायचा आहे. मग BPT थेरम यूज करत असताना इन ट्रायंगल BEC हा मोठा ट्रायंगल घ्यायचा आहे. BEC त्याच्यामध्ये AD हा C ला पॅरलल आहे. सेगमेंट AD is parallel to segment CE. Therefore by BPT काय लिहिता येईल आपल्याला, AB upon AE, AB upon AE is equal to BD upon DC or BD upon DC. BD upon DC is equal to AB upon AE. इथं रिझन लिहिलं आपण BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मग आता इथं बघा याच्यामध्ये इथं आपल्याला जो प्रूव्ह करायचा आहे त्यामध्ये इथं AE नकोय, काय पाहिजे आपल्याला AC पाहिजे.
मग आपण आत्ताच प्रूव्ह केली एसी आणि ए दोन्ही इक्वल आहेत म्हणून. मग ह्या ठिकाणी आपल्याला एच्या ठिकाणी काय ठेवता येईल, एसी ठेवता येईल. सो यू कॅन राईट हिअर बीडी अपॉन डीसी इज इक्वल टू AB अपॉन AC फ्रॉम स्टेटमेंट 4. फ्रॉम 4. सो दिस इज प्रूव्ड. दिस इज टू बी प्रूव्ड. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बीडी अपॉन डीसी इज इक्वल टू AB अपॉन AC. मग असं हे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरून आपल्याला याच्यावरचे एक्झाम्पल्स देखील सोडवता येतात. Now we are going to study the other property. Another property of three parallel lines. Here the three parallel lines are given and two transversals of the three parallel lines are there. So look at the property here. The ratio of the intercepts made on a transversal by three parallel lines is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. Here the ratio of the intercepts made by the three parallel lines on a transversal is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. म्हणजे एक तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे अन्य दुसऱ्या आंतरछेदावर केलेल्या गुणोत्तराबरोबर असते, असं तो प्रॉपर्टी आहे. म्हणजे इथं काय बघा, याच्यासाठी हे काय आहे, इथं तीन पॅरलल लाईन्स आपण काढले. आता ह्याची काय, याचं प्रूफ आपल्याला विचारलं जाणार नाही शक्यतो. ठीक आहे. आता समजा हे थ्री पॅरलल लाईन्स आपण काढले असे, कोणते तीन पॅरलल लाईन्स काढा, कसंही काढा, त्याला नाव कुठलेही द्या. सपोज यू आर गिवन हियर एल एम अँड एन. कोणतेही एक ट्रान्सव्हर्सल अगोदर घेतलं, समजा असा आहे ट्रान्सव्हर्सल घेतला आणि दुसरा ट्रान्सव्हर्सल असा घेतला, कुठलेही घ्या. त्याला समजा इथं आपण एक्स मानलं आणि इथं वाय मानलं. एक्स अँड वाय आर द टू ट्रान्सव्हर्सल्स. मग आता एक्स हा ट्रान्सव्हर्सल समजा या ठिकाणी ए मध्ये छेदतोय, इथं बी मध्ये छेदतोय आणि इथं सी मध्ये छेदतोय. आणि समजा वाय हा ट्रान्सव्हर्सल या ठिकाणी पी मध्ये छेदतोय आणि इथं क्यू मध्ये छेदतोय आणि इथं आर मध्ये छेदतोय. हे असं आपण दाखवलं. मग याचं काय आहे तो प्रॉपर्टी, the ratio of intercepts made by the three parallel lines on a transversal is equal to the ratio of the corresponding intercepts made on another transversal by the same parallel lines. दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलचे इंटरसेप्ट चे रेशिओ इक्वल असतात, हे आपल्याला दाखवायचं आहे. फॉर दॅट here write the given. What is given here? Line L is parallel to line M is parallel to line N. हे तिन्ही लाइन्स पॅरलल आहे. लाइन्स X intersect line L M N at A B C and line Y intersects line L M N at P Q and R. हे गिवन झालं. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं बघा, टू प्रूव्ह रेशिओ इक्वल दाखवायचं आहे. म्हणजेच ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे इक्वल असणार आहे तिथं. ठीक आहे, हे दोन्ही इक्वल आहे. मग आता हे इक्वल आहेत प्रूव्ह करण्यासाठी इथं पुन्हा आपल्याला बीपीटी वापरायचं आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्यासाठी आपल्याला इथं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. पुन्हा कन्स्ट्रक्शन करत असताना तुम्ही एक तर ए आर जोडा अथवा पी सी जोडा, कुठलेही एक सेगमेंट जोडा. सपोज सेगमेंट ए आर. मग इथं कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचं आहे, कन्स्ट्रक्शन
काय लिहायचं कन्स्ट्रक्शन, सेगमेंट AR is drawn and it intersect line M at, इथे एक पॉइंट घ्या, समजा इथं T घेतलं, at T, हे कन्स्ट्रक्शन झालं. मग हे कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर इथं आपल्याला दोन ट्रायंगल मिळाले बघा, ACR अँड RAP असे दोन ट्रायंगल मिळाले. मग आता हे दोन्ही ट्रायंगल्स, या दोन्ही ट्रायंगलवरती सेपरेटली काय करायचं, BPT वापरायचं. मग तुम्हाला हे दोन स्टेटमेंट इक्वल मिळतील तिथं. नाउ यू कॅन राईट प्रूफ. कसं प्रूफ लिहायचं बघा, प्रूफ, राईट द प्रूफ हिअर. Proof in triangle ACR, this is parallel, BT is parallel to CR. Segment BT is parallel to segment CR. Segment BT is parallel to segment CR. Therefore, by using BPT, right, AB upon BC is equal to AT upon TR. Right here, statement 1, and here is the reason BPT. असं BPT reason लिहिलं. पुन्हा तिकडचं ट्रायंगल्स घ्या, ट्रायंगल घ्या दोन्ही. मागे इन ट्रायंगल SRP ARP segment QT is parallel to segment AP. पॅरलल झालं. मग आता पुन्हा याच्यावरती पायथागोरस थेरम यूज करा, सॉरी BPT यूज करा. मग काय येणार आहे, कसं येईल, QR अपॉन PQ, बरोबर आहे, QR अपॉन PQ असं येणार. कारण आपण जर व्हर्टेक्स पासून जर घेतलं, सिंगल व्हर्टेक्स जो आहे तो कॉमन व्हर्टेक्स जो आहे, म्हणजे पॅरलल लाईनचा अपोजिट जो व्हर्टेक्स आहे तिथून जर आपण सुरुवात केली तर काय येणार आहे, QR अपॉन PQ इज इक्वल टू TR अपॉन AT असं येणार आहे, बरोबर आहे. मग जर समजा त्याला सोडून जर आपण दुसरं घेतलं, असं घेतलं, PQ अपॉन QR इज इक्वल टू AT अपॉन TR, मग तसं घेता येतं आपल्याला. मग PQ अपॉन QR इज इक्वल टू AT अपॉन TR. याला स्टेटमेंट 2 म्हणा, याला रिझन लिहायचं BPT. मग आता बघा दोन्हीमध्ये बघा, दोन्ही स्टेटमेंटमध्ये राईट साईड त्यांची सेम आहे, RHS AT अपॉन TR, हे दोन्ही सेम असल्यामुळे त्यांची LHS देखील काय असणार आहे, तिथं सेम असणार आहे. देअरफॉर AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR from 1 and 2. In this way, we can prove the property of three parallel lines. I hope that all of you understood all these three important properties. जे तिन्ही महत्त्वाचे प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये, हे तिन्ही प्रॉपर्टीज तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजले असं मला वाटतंय. धन्यवाद.